खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिवमधलं राजकारण काहीसं बदललेलं आहे आणि राजकारणाची दिशा जी आहे ती कशी असेल किंवा यापुढं काय असेल नेमकं धाराशिव जिल्ह्यामधलं राजकारण या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील आहेत. ताई मला सांगा, काय परिस्थिती आता जिल्ह्यामध्ये? ओमराजे निंबाळकर जे आपले खासदार आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि महायुतीमध्ये आलेत. नाही, महायुतीमध्ये आले, त्यांचं स्वागतच आहे आणि निश्चित त्यांच्या येण्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला म्हणजे बळ प्राप्त होणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये अजून ताकदीने महायुती निवडून येईल, त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आहे. मागील काही दिवसामध्ये महत्वाच्या दोन घडामोडी घडल्या. एकतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागला, त्यामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील जे आहेत ते निर्दोष, सगळेच जे होते त्याच्यामध्ये ते निर्दोष सुटले. आणि दुसरी घटना म्हणजे हे पक्षप्रवेशांची. तर कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे? मला माहित नाही, म्हणजे त्यांचं काय आधीच ठरलं होतं म्हणतात, पण आमच्यासाठी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा निकाल जो 20 वर्षापूर्वीच लागायला पाहिजे होता, म्हणजे त्याला उशीर झाला, पण उशिरा का होईना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना न्याय मिळाला. कारण बेंबीच्या देठापासून कोणी ओरडलं की खुनी, आणि खुनासारखा गंभीर आरोप डॉक्टर साहेबांवर लावला होता. त्यामुळे गेले 20 वर्ष जे सहन केलं त्यांनी आणि कुटुंबाने, त्याचा उशिरा का होईना न्याय मिळाला. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. आनंदी एवढं म्हणण्यासारखं नाही, कारण खूप मानसिक त्रास, कारण ग्रामपंचायत इलेक्शन असो, जिल्हा परिषद असो किंवा खासदारकीची, प्रत्येक इलेक्शनला गेले 20 वर्ष ओमराजेंनी हा मुद्दा पुढे आणलेला होता. त्यामुळे त्रास मानसिक खूप झाला होता आणि त्यांच्या प्रवेशाचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. आता ते म्हणतात विकास करण्यासाठी ते आले. तेच आम्ही इलेक्शनमध्ये सांगत होते लोकसभेच्या, की वरती मोदी साहेब 101% निवडून येणार आहे, त्यामुळे खासदार जर तुम्ही त्याच पक्षाचा दिला तर इथं विकास जोमाने होणार आहे. जॅक टॉमी किंवा छोट्या मोठ्या गोष्टी करणं हे खासदाराचा काम नाहीये. ते मोठी कामं करणं, दिल्लीहून मोठा निधी आणणं, त्याच्यासाठी खासदार निवडून द्यायचा. पण लोक तेव्हा भावनिक होऊन त्यांनी मतदान केलं. आता उशिरा का होईना यांना कळलं आणि आता ते महायुतीमध्ये आले, तर निश्चित वरती मोदी साहेब आहेत. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप आणि महायुती आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात तर भाजपचं आहे. त्यामुळे निश्चित फरक पडणार आहे विकासाच्या दृष्टीने. धाराशिव जिल्ह्याला आणि लोकांना याचा फायदा होणार. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी तुम्ही माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्ही असं भावनिक वाक्य केलं होतं, म्हणजे वक्तव्य केलं होतं की सगळे जिल्ह्यातलीच नाही तर सगळ्याच लोक म्हणजे भावनिक झाली होती त्यावेळेस, की तुम्ही हातात मंगळसूत्र घेऊन सांगत होतात की यामध्ये आमचं कोण नाही, आम्ही दोषी नाही. तेव्हा म्हणजे पप्पांचा, डॉक्टर साहेबांचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर राणादादांना परत तिकीट विधानसभेचं पप्पांच्या जागेवरचं कळमचं दिलं होतं, तेव्हा राणादादा पडले होते. त्याच्यानंतर म्हणजे सगळेच, कारण सासूबाई 1 महिन्यामध्ये वारल्या होत्या, त्यामुळे सगळे धक्क्यामध्ये होते. पण मी गावोगावी म्हणजे तेव्हा काय करायचं कळत नव्हतं ना, आता काय करायचं, कारण त्या फिरत होत्या, रडत होत्या, चप्पल न घालता. आमच्याकडे काहीच पुरावा नव्हता. तर जे बाईला, म्हणजे जे मला सुचलं होतं ते, की मंगळसूत्र घेऊन मी गावोगावी सांगत होते लोकांना की मी खून केलेला नाही, आम्ही कोणी खून केलेला नाही आणि कुठले पैसे कारखान्याचे खाल्लेले नाहीयेत. पण आत्ताच माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, ते त्या थँक्यू म्हणत होते की तुम्ही या सगळ्या प्रवासात. ती म्हणे, वहिनी मला आठवते आपण शिंगोलीला गेलो होतो आणि शिंगोलीमध्ये तुम्ही बोलत होता मंगळसूत्र हातात घेऊन, शपथ, आणि कोणीतरी मागून चोर चोर ओरडत होतं. म्हणजे जे आम्ही सहन केलंय. आता मी उद्या म्हटलं की तुम्ही कोणाचा तरी खून केलाय, तर तसं खून तुम्ही करत नाही, आणि ते सिद्ध करायला 20 वर्ष लागली, हेच दुर्दैव आहे. म्हणजे 20 वर्षात डिमोशन झालं म्हणजे सगळं राजकीय, डॉक्टर साहेब लोकांच्या नजरेमध्ये आम्ही कधीच निर्दोष सुटलो होतो, म्हणूनच इलेक्शन. आणि आता परत जिल्हा परिषद असो, पंचायत समिती, नगरपालिका, राणादादा आमदारकीला, खासदारकीला मी हारले, मी कमी पडले कुठेतरी म्हणून हारले. पण लोकांना तो मुद्दाने, लोकांना विकास हवाय, लोकांना आमच्या दोघांच्या भांडणामध्ये किंवा कोणी काय त्या खून वगैरे मध्ये काही इंटरेस्ट नाही. आता तर हे म्हणजे क्लिअरच झालेलं आहे. त्यामुळे शेवटचा प्रश्न, आता ओमराजे इकडे महायुतीमध्ये आलेत, आता ते खासदारकीला तिकीट घेतील आणि आपल्याला त्यांचा प्रचार करावा लागेल, पण त्यांची भूमिका जी आहे ती वेगळी आहे. ती म्हणते की बाबा मी त्यांचा प्रचार करणार नाही, त्यांचं एकही मत घेणार नाही. याच्यावर काय वाटतं?
नाही, त्यांचा मुद्दा, त्यांचं मानसिकता, त्यांचे विचार आहे त्यांच्याजवळ. आमच्यासाठी कोणीही महायुतीचा उमेदवार असेल, कोणत्याही पक्षाचा असेल आणि कोणीही असेल, त्याच्यासाठी आम्ही जीव तोडून काम करणार. कारण आम्हाला भाजप पक्षात शिकवलं गेलंय की राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग इंडिव्हिज्युअल. त्यामुळे अर्चना पाटीलला तिकीट नाही हा विषय पार्टीमध्ये गौण आहे. महायुती दिल्लीत विचार करूनच जागा सोडतील. आणि जर त्यांना वाटलं की ओमराजेंना तिकीट द्यावं किंवा कोणालाही, तर त्यांचं आम्ही आत्ताच्या पण स्थानिक स्वराज्य संस्थेत बसवराज पाटील साहेबांना विक्रमी मतदान मिळालं. त्यामुळे पार्टीचा जो कोणी, भाजपचा सुद्धा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही जीव तोडून करणार. त्यांनी, कारण आम्हाला वरती दिल्लीत आणायचं. आणि मी राष्ट्रप्रथम ह्याच्यासाठी म्हणाले की त्यांच्या येण्याने जर काही देशामध्ये आपल्या चांगले लेजिस्लेशन्स पास होत असतील, लाईक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन असो, किंवा मी एक महिला असल्याने महिला आरक्षण बिल असेल, मला एक तिकीट मिळालं नाही तरी जर लाखो बायकांचे आवाज तिथं दिल्लीमध्ये रिप्रेझेंट होणार असेल, तर एक तिकीट आणि त्यांच्या प्रचाराचा म्हणजे अतिशय विषय गौण आहे. ते उभं राहिले तर आम्ही पूर्ण ताकदीने, मी सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्न करेल. कारण आम्ही कुठल्याही इलेक्शनला, मी म्हटलं तसं, ते प्रत्येक इलेक्शनला खुनाचा मुद्दा आणत होते, पण आमच्या इलेक्शनमध्ये कधीही तो मुद्दा नव्हता. या खासदारकीला पण मी तेच म्हणत होते की खासदार वरती मोदी साहेबांचा असेल तर आपल्याला मोठा निधी, जसं आता तुळजापूरच्या मंदिराला 2,000 कोटी रुपये मिळालेत. अगदी तेर तुळजापूर रस्त्याला सुद्धा 365 कोटी. हा विकास आहे. कोणाला तरी बसमध्ये सीट देणं, ते तर लोकप्रतिनिधीला करावंच लागतंय. आता तुम्ही जिल्हा परिषदला बघितलं तर केवढी गर्दी असते, कोणाचं काय काय असतं, पण ते करताना आपल्याला मोठं, आता आम्ही केंद्रीय विद्यालय आणतोय, म्हणजे एका आठवड्यामध्ये त्याचं हे निघेल. हा मोठा विषय दिल्लीतून करायचा असतो. आणि आता ते आलेत तर निश्चित मोदी साहेब, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा आत्यांच्या आणि त्या माध्यमातनं ते खूप मोठा निधी, खूप मोठा विकास इकडे आणतील आणि त्याच्यातनं धाराशिवच्या सर्वसामान्य लोकांचं भलं होणार आहे. त्यामुळे या त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. आणि 2029ला कोणीही महायुतीचा उमेदवार असेल, जर आम्हाला मोदी साहेबांना, भाजपला बळकट करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. धन्यवाद. एकंदरीतच 2029ला खासदारकीला ओमराजे ही उमेदवार असले तरी महायुतीचा धर्म म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करू, असं अर्चना पाटील म्हणतात. श्रीराम मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.